आयटी पार्क असलेल्या हिंजवडीतही धोकादायक होर्डिंग्जना हटवण्याची मागणी केली जाते। गर्दी असलेल्या रस्त्याच्या कडेला उंचच 2 होर्डिंग्ज आहेत, त्यामुळे या भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो। अनधिकृत होर्डिंग हटवण्यासाठी पत्रव्यवहार करणाऱ्या अंकुश जगताप यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या होर्डिंगच्या दुर्घटनेनंतर अनेक शहरांमधील होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। मी सध्या हिंजवडी मधल्या फेज 1 कडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे। या ठिकाणी 2 मोठे मोठे होर्डिंग जे आहेत ते सर्व येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष जे आहेत ते वेधून घेत आहेत। अगदी रस्त्याच्या कडेला असलेले हे जे फ्लेक्स आहेत ते अतिशय धोकादायक स्थितीमध्ये हे होर्डिंग जे आहेत ते उभारण्यात आलेले आहेत। किती दिवसांपासून पाठपुरावा करताय आणि कारवाईसाठी काय उत्तर दिले जाते? नमस्कार, मी अंकुश जगताप। ह्या धोकादायक होर्डिंग काढाव्यात अशा प्रकारची मागणी गेल्या वर्षभरापासून मी करतोय। कारण याच सर्वे नंबर मध्ये शेजारी मागच्या वर्षी 3 मे रोजी अशी दुर्घटना घडली। त्यावेळेस आयटीतले अनेक कर्मचारी त्याखाली गाड्यांसकट चेपले गेले, अनेक जण गंभीर जखमी झाले। त्यामुळे त्यातून काहीतरी धडा घेऊन अशा प्रकारे या धोकादायक होर्डिंग काढाव्या अशा प्रकारची आम्ही मागणी करत होतो। मात्र प्रशासन याकडे स्पष्टपणे दुर्लक्ष करते। पीएमआरडी अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने पाहून आयटीएनचा जीव वाचेल अशा प्रकारची खबरदारी घेणं गरजेचं आहे। परवानगी आहे की नाही हा नंतरचा प्रश्न आहे, पण काही दुर्घटना घडली तर ती नक्कीच जीवावर बेतण्याची शक्यता आहे, म्हणून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। कैलास पुरी, झी मीडिया, हिंजवडी, पुणे।